तर नमस्कार भावांनो. खूप दिवसाचा आपण काय ब्लॉग वगैरे काही टाकला नव्हता. कारण आपली कामं सध्या लय शांत चालू होते. दिवसातून एखादी ट्रिप झाली तर होत होती. कारण सध्या परिस्थिती अशी आहे. पावसामुळं आणि शेतीमालाला भाव नसल्यामुळं काय सध्या काय सगळे कामं शांत होते. तर आपण आज चाललो होतो गाडी भरायला अंगणगावला. आपल्याला ग्रेनेड भरायचं होतं. मी इथं पुढं आलो विंचूर चौफुलीला. विंचूर चौफुली शिवसृष्टी समोर थांबलो. इथं गाडी भरणारे लेबर येणार होते. मग तेच गाडी भरणार होते आणि तेच खाली करणार होते. मग त्यांची वाट पाहत उभं राहिलो होतो. त्याच्यानंतर गाडी भरणारे पण आले. त्यांना घेतलं आणि आलो होतो आपण डायरेक्ट दुकानवरती. इथं आल्यानंतर लगेच गाडी भरायला लावली होती आपण आणि लोडिंग पण लगेच चालू झाली होती. कारण या पोरांचं काम असं आहे का यांना टाइमपास जमत नाही. गाडी भरून घेतली. मस्तपैकी दोऱ्या वगैरे बांधल्या आणि निघालो होतो आपण आपल्या लोकेशनकडं. तर पुढं आलो होतो. इकडं फत्तेबुरुज नाका. फुल ट्रॅफिक जाम होती. गाड्याच लवकर पास होत नव्हत्या. आणि त्यातल्या त्यात आज गाडीत लोड पण जास्त होता. त्याच्यामुळे आपल्याला अजूनच जरा वैताग येत होता. ट्रॅफिक मधून निघालो आणि आलो होतो आपण आपल्या लोकेशनवरती. आपल्या इथंच गाडी खाली करायची होती विठ्ठलनगर मध्ये. येवल्यातच आहे. 2-3 किलोमीटरच्या अंतरवरती आहे लोकेशन. घराचा मालक येईपर्यंत थोडा व्हिडिओ वगैरे काढून घेतला. घर मालक आल्यानंतर आपण लावली होती गाडी खाली करायला. हे बघा एकदम गाडी पुढून उचकून गेली होती. फुल लोड झाला होता गाडीमध्ये आज. मला गाडीचा व्हिडिओ काढो सर पोरांनी दोरे वगैरे सोडून लगेच खाली करायला पण चालू करून दिली होती गाडी. गाडी खाली झाल्यानंतर जरा जीवात जीव आला होता. नाही का म्हणजे पूर्ण लोड गाडीमधून खाली उतरला गेला होता. गाडी खाली झाल्यानंतर आपण परत रिटर्न निघालो होतो. रिटर्नला पण तीच बोंबा बोंब. बस पूर्ण ट्रॅफिक जाम. एवढ्यामध्ये सध्या लय ट्रॅफिक जाम व्हायला लागली. आणि ट्रॅफिक मध्ये गाडी चालवायचं म्हणतो लय कंटाळा येऊन जातो मित्रांनो. आणि एवढ्या ट्रॅफिक मध्ये आपली गाडी काही लवकर निघणार नव्हती. त्याच्यामुळे आपण मुक्तानंद कॉलेजच्या पाठीमागून बायपास रोडनी गाडी टाकून घेतली होती. तर आपण निघालो होतो आता आपल्या दुकानावरती. तर चला मित्रांनो परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.